हॅलो स्टुडंट, आपण आपल्या चॅप्टर नंबर 7ला स्टार्ट करत आहोत. दॅट इज द हार्ट. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमचा स्टडी करायचा आहे आपल्याला. यात कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमचं मेन फंक्शन म्हणजे मेन काम काय आहे तर ब्लड सर्क्युलेशन, म्हणजे पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करण्याचं काम कोण करतं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये. आणि मेन ऑर्गन त्यातला कोणता आहे हार्ट. तर तुम्हाला हार्टची ॲनाटॉमी म्हणजेच हार्टचं स्ट्रक्चर कसं आहे ते व्यवस्थित स्टडी करायचं आहे. त्यानंतर सेकंड आहे तुमची फिजिओलॉजी म्हणजे हार्टचं फंक्शन कसं आहे, त्याचं वर्किंग, हार्ट कसं पंप करतं ते सर्व तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. तर तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये काय काय स्टडी करायचं आहे तर कंपोनंट ऑफ द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. कंपोनंटमध्ये काय हार्टच्या काय व्हेरियस चेंबर आहे, कोणकोणते, राईट आर्ट्रियम, लेफ्ट आर्ट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, हे सर्व चेंबरचा स्टडी आहे. त्यानंतर व्हेरियस ब्लड व्हेसल्स आहे म्हणजे आर्टरीज आहे, व्हीन्स आहे, कॅपिलरीज आहे, त्यांचा स्टडी आहे. त्यानंतर व्हेरियस वाल्व आहे, कोणकोणत्या वाल्व आहे, ट्रायकप्साइड वाल्व, बायकस्पाइड वाल्व, दॅट इज द मिट्रल वाल्व, आणि अरोटिक वाल्व, पल्मनरी वाल्व, या वाल्वचा व्हेरियस स्टडी करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे सर्क्युलेशन आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे कोणतं सर्क्युलेशनचं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पूर्ण बॉडीला सप्लाय होतं, दॅट इज द सिस्टमिक सर्क्युलेशन. आणि पल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कलेक्ट होऊन लंग्सपर्यंत जातं, लंग्समध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड होऊन ते परत हार्टपर्यंत येते, हे कोणतं आहे पल्मनरी सर्क्युलेशन, त्याचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर बेसिक फंक्शन, व्हेरियस पार्ट ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, त्यानंतर बेसिक फंक्शन स्टडी करायचं म्हणजे वर्किंग त्यांचं कसं आहे तसं स्टडी करायचं. त्यानंतर फिजिओलॉजिकल ॲनाटॉमी ऑफ द हार्ट स्टडी करायचं आहे आपल्याला. हार्टचा ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी स्टडी करायची आहे. ब्लड व्हेसल, व्हेरियस ब्लड व्हेसल आहे, आर्टरीज आहे, व्हीन्स आहे. आर्टरीजचं काम काय, व्हीन्सचं काम काय, हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. आर्टरीजचं काय करता, आर्टरी काय आहे, विच सप्लाय ब्लड फ्रॉम द हार्ट टू द अदर पार्ट ऑफ द बॉडी, म्हणजे आपल्या हार्टपासून पूर्ण बॉडीच्या पार्टला म्हणजे व्हेरियस ऑर्गनला जे ब्लड सप्लाय होतं कशाच्या द्वारे होते तर आर्टरीच्या द्वारे. आणि ज्या व्हीन्स आहे, व्हीन्सचं काय आहे द हार्ट काय, व्हीन्सचं काय द व्हेसल विच कलेक्ट द ब्लड फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी. डिफरंट पार्ट ऑफ द बॉडीपासून जे व्हीन्स आहे त्या काय करता ब्लड कलेक्ट करता आणि हार्टपर्यंत घेऊन येतात. आणि कुठे येतात घेऊन, तर ते राईट साईडला, राईट आर्ट्रियममध्ये घेऊन येतात हार्टच्या, तिथे एम्प्टी करता ज्या ब्लड येते. तुम्हाला आर्टरीज आणि व्हीन्स, कॅपिलरीजचा स्टडी आहे. त्यानंतर हार्ट साऊंड, जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं हार्टचं त्यावेळेस एक स्पेसिफिक साऊंड येतो, त्याबद्दल तुम्हाला स्टडी आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लडचा स्टडी आहे. त्यातला फर्स्ट कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. इन ऑर्डर टू पंप ब्लड थ्रू द बॉडी द हार्ट इज अ कनेक्ट टू द व्हास्क्युलर सिस्टम ऑफ द बॉडी. इट इज अ क्लोज सिस्टम. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम ही एक क्लोज सिस्टम आहे. It is designed to transport oxygen and nutrient to the cell of the body and remove carbon dioxide and metabolic waste product from the body. Okay. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये काय मेन फंक्शन काय, ब्लड सप्लाय होतो. पण ब्लड कोणता सप्लाय होतो, ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण आपल्या बॉडीला सप्लाय करतं कोण, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, हार्ट. त्यानंतर काय रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड आणि जे मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम हेल्प करते. त्यानंतर कंपोनंट्स ऑफ द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममधला कंपोनंट फर्स्ट काय, हार्ट काय एक हॉलो मस्क्युलर ऑर्गन आहे दॅट पंप ब्लड थ्रू आउट द सर्क्युलेटरी सिस्टम, म्हणजे एक हॉलो मस्क्युलर ऑर्गन तो काय करतो ब्लड पंप करतो आणि आपल्या पूर्ण बॉडीला ब्लड सर्क्युलेशन प्रोव्हाइड करतो. हार्ट हा अबाउट 10 सेंटीमीटर लॉंग आहे, 10 सेंटीमीटर लॉंग आहे. त्याचं वेट अबाउट 225 ग्राम इन अ फिमेल आहे, 225 ग्रामच्या आसपास फिमेलचं हार्टचं वेट असतं. आणि जे मेलचं त्यांचं 300 ते 310 ग्राम वेट असतं.
आणि हार्टला 4 चेंबर आहे, 2 आर्ट्रियम आहे, 2 वेंट्रिकल्स आहे. राईट आर्ट्रियम, लेफ्ट आर्ट्रियम, राईट वेंट्रिकल्स आणि लेफ्ट वेंट्रिकल्स हे 4 चेंबर आहे. त्यातलं जे राईट आर्ट्रियम आहे ते काय करतं, रिसिव्ह करतं ब्लड फ्रॉम सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हापासून ते कुठं जातं मग ब्लड राईट वेंट्रिकल्समध्ये जातं. राईट वेंट्रिकल्समधून लंग्समधनं ब्लड परत ऑक्सिजनेटेड होऊन परत लेफ्ट आर्ट्रियममध्ये येतं. लेफ्ट आर्ट्रियममधून ते लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जाणार. लेफ्ट वेंट्रिकलमधून ते पूर्ण बॉडीला सप्लाय होणार. हे तुम्हाला डीपमध्ये स्टडी करायचं आहे, ब्लड सर्क्युलेशन. त्यानंतर व्हेरियस ब्लड वेसल्स आहे. ब्लड वेसल्स कोणकोणत्या आहे, आर्टरीज आहे, व्हीन्स आहे, त्यानंतर कॅपिलरीज आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं आर्टरीजचं काम काय, व्हीन्सचं काम काय. द ब्लड आर्टरीज अँड आर्ट्रिओल्स विच कॅरी द ब्लड फ्रॉम द हार्ट टू द ऑल पार्ट ऑफ द बॉडी. मी आत्ता सांगितलं आर्टरी काय करता, हार्टपासून पूर्ण बॉडीपर्यंत ब्लड सप्लाय कोण करता, आर्टरीज करतात. आणि आर्टरीज सर्व्स अ डिस्ट्रीब्युशन चॅनल टू द ऑर्गन्स. त्यानंतर व्हेन्युल्स अँड व्हीन्स काय करतात, विच कॅरी द ब्लड बॅक फ्रॉम द टिश्यू टू द हार्ट. म्हणजे व्हेरियस बॉडीचे जेवढे पण बॉडीचे पार्ट आहे, ऑर्गन आहे, तिथून ब्लड कलेक्ट करून डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून हार्टपर्यंत घेऊन येण्याचं काम कोण करतं, व्हीन्स. द व्हीन्स सर्व्स अ ब्लड रिझर्वायर अँड कलेक्ट द ब्लड टू रिटर्न इट टू द हार्ट. Blood capillary which form a network of fine vessel connecting the arterioles with the venules. The blood capillary are the site of exchange of the gases, oxygen, carbon dioxide, nutrient and waste product between the blood and tissue. Okay, various capillaries आहे. ज्या व्हीन्स आहे, ज्या आर्टरीज आहे, त्या नंतर स्मॉल होऊन जे एकदम थिन एकदम अशा स्मॉल असतात त्यांना कॅपिलरी म्हणतात. कॅपिलरीमध्ये म्हणजे जर तुमच्या लंग्समध्ये गेलं, लंग्समध्ये काय आहे, स्मॉल कॅपिलरी ब्लडच्या अल्व्होलायच्या आजूबाजूला, तिथे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज होतो. त्यानंतर स्मॉल व्हेरियस ऑर्गनमध्ये पण व्हेरी स्मॉल कॅपिलरी आहेत, तिथं न्यूट्रिएंट मटेरियल आणि ते एक्सचेंज होतं. इझिली परमिएबल असतात त्या कॅपिलरी, स्मॉल असतात, ते न्यूट्रिएंट मटेरियल वगैरे सप्लाय करतात. हे झालं तुमचं ब्लड वेसल्स. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम इज ॲक्च्युअली मेड अप ऑफ 2 मेजर सर्क्युलेटरी सिस्टम. ओके, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये 2 आहे, एक सिस्टमिक सर्क्युलेशन आणि एक पल्मनरी सर्क्युलेशन आहे. ते तुम्हाला स्टडी करायचं आहे. सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे कोणतं, जे तुमचं द राईट साइड ऑफ द हार्ट पंप ब्लड टू द लंग्स through the pulmonary capillary and returns blood to the left atrium through the pulmonary veins. And the left side of heart pump blood to the rest of the body through the aorta, arteries, arterial system, capillary, and then return blood to the right atrium through the venules and the great veins. Okay, जे तुमच्या राईट आर्ट्रियम मध्ये सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हाच्या द्वारे काय पूर्ण जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते येतं, ते राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं, राईट व्हेंट्रिकलमधून ते लंग्सपर्यंत जातं ब्लड, लंग्समधून ते पुरं परत लेफ्ट आर्ट्रियममध्ये येतं, लेफ्ट आर्ट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या थ्रू ते पूर्ण बॉडीला सप्लाय होतं ब्लड. हे आपले 2 सर्क्युलेशन आहे. त्यातलं फर्स्ट आहे सिस्टमिक सर्क्युलेशन आणि सेकंड पल्मनरी सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशन कुठून स्टार्ट होतं, लेफ्ट व्हेंट्रिकलपासून. लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं ब्लड कुठे जातं, अरोटामध्ये, आणि अरोटामध्ये सिस्टमिक आर्टरीपासून कुठं, सिस्टमिक कॅपिलरीपर्यंत, सिस्टमिक व्हीनपर्यंत. सिस्टमिक व्हीन म्हणजे कॅपिलरी आणि व्हीनमध्ये सिस्टमिक कॅपिलरी म्हणजे कुठं, तुमचे जे व्हेरियस बॉडीचे ऑर्गन आहे त्यामध्ये स्मॉल कॅपिलरीज आहे, तिथं सप्लाय होतं. ते काय, ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होतं. त्यानंतर सिस्टमिक व्हीनच्या द्वारे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कलेक्ट केलं जातं, ते सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हापर्यंत घेऊन येतं, हार्टच्या ज्या सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हा आहे तिथपर्यंत जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते येतं, आणि ते कुठे, राईट आर्ट्रियममध्ये घेऊन जातं. हे काय, सिस्टमिक सर्क्युलेशन आहे.
त्यानंतर सेकंड आहे पल्मोनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन कुठून स्टार्ट होतं? राईट व्हेंट्रिकल्समध्ये. राईट व्हेंट्रिकल्समध्ये काय, जे तुमचं राईट आर्ट्रियम जिथं एंड होतं तिथून स्टार्ट होतं सेकंड पल्मोनरी सर्क्युलेशन. मग राईट आर्ट्रियममधून ब्लड कुठं जाणार? राईट व्हेंट्रिकलमध्ये. राईट व्हेंट्रिकलमधनं ब्लड लंग्सपर्यंत जातं थ्रू पल्मोनरी आर्टरीज. पल्मोनरी आर्टरीमधनं पल्मोनरी कॅपिलरीमध्ये, आणि तिथं ऑक्सिजनेटेड ब्लड होऊन पल्मोनरी व्हेनच्या द्वारे कुठे येतं? ते लेफ्ट आर्ट्रियममध्ये येतं. ऑक्सिजन जे हार्टच्या लेफ्ट आर्ट्रियममध्ये येतं. हे कोणतं आहे? पल्मोनरी सर्क्युलेशन आहे. हे दोन सर्क्युलेशन व्यवस्थित लक्षात घ्या. समजलं का तुम्हाला कसं सर्क्युलेशन होतं? एक जे सिस्टमिक सर्क्युलेशन आहे ते ब्लड सप्लाय करतं पूर्ण बॉडीला, आणि जे पल्मोनरी सर्क्युलेशन आहे त्यामध्ये हार्टमधून ब्लड लंग्सपर्यंत जातं, लंग्समधून परत हार्टपर्यंत येतं. ते सर्क्युलेशन कोणतं झालं? पल्मोनरी सर्क्युलेशन झालं. हे एक क्लोज सिस्टम आहे. द टू सर्क्युलेशन आर इन अ सिरीज, सो ब्लड फिनिश वन सर्क्युलेशन टू द स्टार्ट अदर. दिस अलाउ द होल blood volume to carry out its respiratory function more efficiently as blood goes once through the systemic capillaries and once through the pulmonary capillary. ओके, ब्लड म्हणजे जे पूर्ण ब्लड आहे, जे आपलं पूर्ण ब्लड आहे ते कुठनं? एक सिस्टमिक कॅपिलरीमधनं आणि पल्मोनरी कॅपिलरीमधनं फ्लो होतंच. म्हणजे तेच ब्लड एकदा एंटर केलं का तेच ब्लडचं सर्क्युलेशन सिस्टमिक कॅपिलरी म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये पण जातं, आणि तेच ब्लड परत पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये पण जातं. Thus, the both ventricles must pump the same volume of blood during any significant time interval because the series arrangement of the systemic and pulmonary circulation. ओके, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे त्यांचा. जे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जेवढं व्हॉल्यूम आहे ब्लडचं ते, आणि जे पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये जेवढं व्हॉल्यूम आहे ते काय आहे? सेम पंप करता. म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशनमधलं जेवढं पण ब्लड येते पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये गेलं का पल्मोनरी सर्क्युलेशनचं तेवढं पण ब्लड लगेच कुठे जाणार? सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये. म्हणजे त्यांचं एक सर्क्युलेशन आहे, म्हणजे एक व्यवस्थित सर्कल आहे. याचं ब्लड पल्मोनरी सर्क्युलेशनचं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाणार, आणि सिस्टमिक सर्क्युलेशनचं पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये. दॅट इज द सर्क्युलेटरी सिस्टम आहे ही. ओके, सिस्टमिक आणि पल्मोनरी सर्क्युलेशन हे डायग्राममध्ये पण एक्सप्लेन केलं आहे. व्यवस्थित बघा कोणतं सिस्टमिक सर्क्युलेशन आणि कोणतं पल्मोनरी सर्क्युलेशन आहे. जे तुमचं राईट व्हेंट्रिकल्स पासून स्टार्ट होतंय, लंग्सपर्यंत जातंय ब्लड, ते कोणतं आहे? तुमचं पल्मोनरी सर्क्युलेशन आहे. सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हा कलेक्ट करता येते? आणि जे तुमचं ब्ल्यू मध्ये दिसतंय ते कोणतं आहे? पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि जे तुमचं रेड मध्ये दिसतंय ते कोणतं आहे? सिस्टमिक सर्क्युलेशन आहे. ब्लड कुठे येतं? सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हा मधनं? राईट आर्ट्रियम मध्ये. राईट आर्ट्रियम मधून कुठं जाणार? ट्रायकॅपिसाइड वाल्व आहे तिथं, ती वाल्व ओपन होते. वाल्व ओपन झाल्यानंतर राईट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड येतं. राईट व्हेंट्रिकल मधनं ब्लड कुठं जाणार? लंग्स पर्यंत. कशाच्या थ्रू? राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे लंग्स मध्ये जातात. लंग्स मध्ये ऑक्सिजन एक्सचेंज होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्ट मध्ये येतं. कुठं? लेफ्ट आर्ट्रियम मध्ये, पल्मोनरी व्हेनच्या द्वारे. मग लेफ्ट आर्ट्रियम मधनं ब्लड कुठं जाणार? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. लेफ्ट व्हेंट्रिकलचं ब्लड कुठे जाणार? अरोटा मध्ये. अरोटाच्या थ्रू पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय होणार. ज्या व्हेरियस वाल्व आहे, वाल्वचं काय काम करतात? क्लोज करतात ब्लडचा. ह्या चेंबरमधनं त्या चेंबरमध्ये ब्लड एकदा क्लोज झाल्यानंतर म्हणजे त्याचा बॅक फ्लो स्टॉप करतं. वाल्वचं काम तेच आहे, बॅक फ्लो स्टॉप करतं. हे तुम्हाला पुढे शिकायचंच आहे. मी फक्त आता दाखवते तुम्हाला डायग्राम. फ्रॉम an engineering standpoint of systemic circulation is a
high resistance circuit with the large pressure gradient between the arteries and veins. The heart analogs the pump, but the analogy to the pump and Halaric piping system should not be used too discriminately. Blood is not a pure Newtonian fluid. Muscle contraction of the left side of the heart is larger and stronger than that of the right heart because the greater pressure required for systemic सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशनसाठी जास्त प्रेशर लागतं कारण पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करायचं आहे. सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जे लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं पूर्ण अरोटामध्ये जातं ब्लड आणि ते कुठं पूर्ण बॉडीला सप्लाय होतं. त्यासाठी जास्त प्रेशर रिक्वायर्ड असतं. बेसिक फंक्शन ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. त्यातला फर्स्ट ऑर्गन आहे हार्ट. हॉलो मस्क्युलर ऑर्गन आहे. पंप करतो ब्लडला. 10 सेंटीमीटर लॉंग आहे आणि त्याचं वेट फिमेलमध्ये कमी असतं, 225 ग्रामच्या आसपास असतं आणि मेलमध्ये 300 ते 310 ग्राम मेलमध्ये असतं. लोकेशन कुठे आहे? इन द थोरॅसिक कॅव्हिटी. दोन्ही लंग्सच्या मध्ये, मिडियस्टिनममध्ये आणि ऑब्लिकली लिटल टू द लेफ्ट साईड, म्हणजे थोडासा लेफ्ट साईडला आहे झुकलेला तो. प्रेझेंट बेस अबो, त्याचा बेस आहे तो अबो असतो वरच्या साईडला आणि जो अपेक्स आहे, अपेक्स कुठे आहे? बिलो साईडला, खालच्या साईडला त्याचा बेस असतो. बेस हा वरच्या साईडला आहे आणि अपेक्स हा खालच्या साईडला आहे. त्यानंतर व्हेरियस ब्लड वेसल आहे, आर्टरीज आहे, व्हीन्स आहे. तुम्हाला आत्ताच सांगितलं आर्टरीजचं काम काय, व्हीन्सचं काम काय एक्सप्लेन करताना सांगितलं. आर्टरीज ह्या काय ब्लड घेऊन जातात हार्टपासून व्हेरियस ऑर्गनपर्यंत, व्हेरियस सिस्टमपर्यंत. आणि ज्या व्हीन्स आहेत त्या काय ब्लड कलेक्ट करतात व्हेरियस ऑर्गनमधून आणि कुठे सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हामध्ये घेऊन येतात आणि हार्टमध्ये घेऊन येतात ब्लड वेसल. आणि कॅपिलरी त्या काय स्मॉल कॅपिलरीज आहे. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन दॅट इज द डायस्टॉल. ओके, इथला पॉइंट. ब्लड वेसल ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन दॅट इज द सिस्टॉल. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होत आहे म्हणजे काय? सिस्टॉलिक प्रेशर. द डिस्टन्स बाय द ब्लड इजेक्शन इन टू द देम द एनर्जी इज ॲट अ लोड इन देअर वॉल्व्हवर एनर्जी लोड होते, म्हणजे तुमच्या वॉल्व्हवर जे प्रेशर येतं. तुम्ही ब्लड प्रेशरचा स्टडी केला आहे. जे प्रेशर येतं वॉलच्या, ब्लडच्या वॉल, कॅपिलरीच्या त्यांच्या वॉल आहे ते ventricular contraction that is the systolic, and during ventricular relaxation that is the diastolic. The energy release causing a elastic recoil of the wall which act as a additional pump to the blood during a diastole. Thus a efficient pressure is maintained during systole and diastole, resulting a continuous blood flow through the tissue. The arteriole are resistance vessel that act as a variable restores because their diameters continuously undergo change in order to regulate the amount of blood flow into the capillary. Therefore the arterioles are considered the taps regulating blood flow to the tissue. ओके, आर्टरीजचं सांगितलंय मी काम काय. आर्टरीजचं काम काय? हार्टपासनं कुठे घेऊन जाणार ब्लड? पूर्ण सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये, म्हणजे पूर्ण तुमच्या बॉडी पार्ट पर्यंत. द व्हीन्स ऍक्ट ॲज अ कॅपॅसिटन्स व्हेसल्स व्हॉल्यूम रिझर्वायर दॅट होल्ड मोस्ट ऑफ द ब्लड व्हॉल्यूम. व्हीन्स हॅव अ हाय distending capacity, high compliance, and they can store mobilized blood depending upon the underlying condition. General function of the CVS. The normal function of the cardiovascular system is to maintain homeostasis. Homeostasis काय? ऑप्टिमम एन्व्हायरमेंट, म्हणजे जे सर्क्युलेशन आहे ते काय एक नॉर्मल मध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत आहे. सिस्टमिक का असो किंवा पल्मनरी, ते होमिओस्टॅसिस, ब्लडचं सर्क्युलेशन जे नॉर्मल होतं आहे दॅट इज द होमिओस्टॅसिस. दस द स्पाइट ऑफ कंटिन्युअस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ द टिश्यू सेल. ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी व्हेरियस ज्या सिस्टम आहे, म्हणजे जे पूर्ण फंक्शन जे न्यूट्रिएंट मटेरियल आहे, ऑक्सिजन सप्लाय आहे, त्यावर सर्व डिपेंड असतं.
त्या व्हेरियस टिश्यूच्या ॲक्टिव्हिटीसाठी व्यवस्थित ब्लड सप्लाय वगैरे करणं व्यवस्थित, दॅट इज द होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस इज मेंटेन बाय कंटिन्युअस ॲडिक्वेट ब्लड फ्लो टू द टिश्यू. ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये ब्लड फ्लो होणं, दॅट इज द होमिओस्टॅसिस. ओके, सिस्टमिक अँड डायस्टॉलिक प्रेशर आहे. दॅट इज द सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर किती आहे? 120 mmHg आणि डायस्टॉलिक किती आहे? 80 mmHg. ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा कोणता? हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन होतं दॅट इज द 120 mmHg आणि ड्युरिंग डायस्टॉल दॅट इज द 80 mmHg. फिजिओलॉजिकल ॲनाटॉमी ऑफ द हार्ट. ओके, आजच्या पुरतं एवढं ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला ॲनाटॉमी ऑफ द हार्टची स्टडी करायची आहे. हार्टच्या स्टडीमध्ये तुम्हाला व्हेरियस ज्या वॉल आहे म्हणजे व्हेरियस, आता तुमच्या ज्या हार्टच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला एक्सटर्नल स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे, त्यामध्ये व्हेरियस टिश्यूच्या लेअर आहे. हार्टचं जे बाहेरचं एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये पेरिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम, ज्या व्हेरियस लेअर आहे टिश्यूच्या हार्टवर त्या स्टडी करायचं आहे. पेरिकार्डियममध्ये काय? मायोकार्डियमच्या मेन ज्या मस्क्युलर टिश्यू कंटेन कोण करतात? मायोकार्डियम, कार्डियाक मसल कंटेन करतात. त्यानंतर एंडोकार्डियम ज्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात ब्लडच्या. हे सर्व वॉल म्हणजे व्हेरियस टिश्यू लेअर आहे त्यांचा स्टडी करायचा आहे. ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये करायचं आहे. हार्टच्या डायग्रामची प्रॅक्टिस करा. सर्क्युलेशन कुठून कसं होतं हे व्यवस्थित स्टडी करा. डायग्राम ड्रॉ करा. तुम्हाला असाइनमेंट, हा चॅप्टर संपल्यानंतर गुगल क्लासरूमवर असाइनमेंट सेंड केली जाईल. ते असाइनमेंट कंप्लीट करा. अगोदरचे असाइनमेंट कंप्लीट नसेल तर त्या पण कंप्लीट करा. इथं मी लेक्चर स्टॉप करते. उद्या तुम्हाला फिजिओलॉजिकल ॲनाटॉमी ऑफ द हार्टचं लेक्चर पोस्ट केलं जाईल. थँक्यू.